जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत. सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात व्हायरल इन्फेक्शन, डेंग्यू तसेच इतर संसर्गजन्य आजारांमुळे हृदयांच्या स्नायूंना सूज येण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याबाबत विशेष सतर्कता बाळगण्याची गरज असल्याचे आवाहन संगमनेर येथील मेडिकवर हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अमय इथापे यांनी केले. डॉक्टर इथापे यांनी सांगितले की पावसाळ्यात होणाऱ्या व्हायरल इन्फेक्शन आणि डेंग्यूमुळे काही रुग्णांमध्ये हृदयाच्या स्नायूंना सूज येऊ शकते. तसेच शरीरातील द्रवपदार्थाचे प्रमाण कमी होणे, तीव्र थकवा, अशक्तपणा, धाप लागणे, छातीत दुखणे, हृदयाचे ठोके अनियमित होणे अशी लक्षणे दिसून येऊ शकतात. अशी लक्षणे जाणवल्यास दुर्लक्ष न करता तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे त्यांनी सांगितले. नमस्कार, मी डॉक्टर अमेय अशोक इथापे, मेडिकल हॉस्पिटल संगमनेर येथे फुल टाइम कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. आज आपण पावसाळा आणि पावसाळ्यामध्ये होणारे व्हायरल इन्फेक्शन्स आणि हृदयविकार यामध्ये काही कनेक्शन आहे का याबद्दल डिस्कस करूयात. तर पावसाळ्यामध्ये आपल्याला माहिती आहे की बऱ्याच लोकांना व्हायरल इन्फेक्शन्स होतात. त्याच्यामध्ये डेंग्यू असेल मोस्ट कॉमनली. तर अशा पेशंटमध्ये जेव्हा त्या पेशंटला ताप येतो आणि काही दिवसांनी जेव्हा ताप जातो, त्यानंतर काही ठिकाणी आपण बघतो की खूप धाप लागते, खूप घाम येतो, खूप फटीग होतो, काही पेशंटला छातीत दुखतं. तर अशा पेशंटने विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. कारण डेंग्यू किंवा व्हायरल फिवर्समध्ये काय होतं की मेनली डेंग्यू आपल्या शरीरातलं द्रव कमी होतं, म्हणजे लिक्विड कमी होतं. त्यामुळे आपला रक्तदाब कमी होतो. त्याचप्रमाणे डेंग्यूमुळे किंवा इतर व्हायरल इन्फेक्शनमुळे आपले जे हृदयाचे स्नायू असतात त्यांना सूज येते. त्याला व्हायरल मायोकार्डायटिस असं म्हणतात. यामुळे सुद्धा हृदयाचं जे पंपिंग आहे ते कमी होतं, हृदयाचं इजेक्शन फ्रॅक्शन कमी होतं आणि पेशंटला दम लागणं, छातीत दुखणं, पाल्पिटेशन म्हणजे छातीत धडधड होणे असे सिम्पटम्स येऊ शकतात. याला लवकरात लवकर कार्डिओलॉजिस्टला जाऊन दाखवणं गरजेचं असतं. त्यामध्ये ईसीजी, इको आणि काही ब्लड टेस्ट करणं गरजेचं असतं निदान करण्यासाठी आणि लवकरात लवकर ट्रीटमेंट चालू करण्यासाठी. जर असं नाही केलं तर पेशंट सिरियस होऊ शकतो. त्यामुळे या सीझनमध्ये स्पेशली ज्या ज्या पेशंट्सचं बीपी खूप कमी होत आहे, ताप येऊन गेला आहे पण अजूनही दम लागतो आहे, छातीत धडधड होत आहे, खूप फटीग येत आहे, अशा पेशंट्सने लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. आपल्याकडे मेडिकल हॉस्पिटल संगमनेरमध्ये ईसीजी, इको, टीएमटी या ज्या बेसिक कार्डियाक टेस्ट आहेत त्या अवेलेबल आहेत. कमीत कमी रेटमध्ये अवेलेबल आहेत. तर त्याचा सगळ्यांनी नक्कीच फायदा घ्यावा. डेंग्यू जसं आपल्याला माहिती आहे की डासाच्या चावण्यामुळे होणारं हे व्हायरल इन्फेक्शन आहे. तर यासाठी आपल्या आजूबाजूला पाण्याचं डबकं नसावं किंवा साठलेलं पाणी नसावं ज्याच्यामध्ये हे डास वाढतात. त्याचप्रमाणे मच्छरदाणीचा वापर करणं, गुड नाईट वापरणं, ओडोमॉस वापरणं हे महत्वाचं आहे. स्वच्छता ठेवणं, पाणी साठवून असेल तर ते प्रॉपरली कव्हर्ड असणं, डास असतील तर त्यावर उपाययोजना करणं, काही मॉस्किटो रिपेलंट स्प्रे असतात, गव्हर्नमेंट थ्रू पण स्प्रे दिले जातात. त्या सगळ्याचा वापर करून डेंग्यू इन्फेक्शन अवॉइड करणं गरजेचं असतं. जर झालंच तर लवकरात लवकर ट्रीटमेंट घेणं. डेंग्यूमध्ये मेन ट्रीटमेंट असते की भरपूर पाणी पिणं आणि मग नंतर समजा जर ब्लिडिंग वगैरे होत असेल, डेंग्यू हेमरेजिक फीवर वगैरे झालं तर मग अशामध्ये तुम्हाला लवकरात लवकर ऍडमिशन आणि डॉक्टरचा सल्ला घेणं गरजेचं असतं. परंतु या सीझनमध्ये ताप आल्यावर लवकरात लवकर डॉक्टरचा सल्ला घेणं, पाणी भरपूर पिणं हे महत्वाचं आहे. आणि जसं मी सांगितलं की जर तुम्हाला दम लागत असेल, छातीत धडधड होत असेल तर तुम्ही लवकरात लवकर कार्डियाक टेस्ट करणं पण महत्वाचं असतं. वेल, यंग एजमध्ये हार्ट अटॅक वाढत चालला आहे याचं कारण मोस्टली आहे लाईफस्टाईल, ज्याच्यामध्ये ऍडिक्शन्स असतील, स्मोकिंग मेनली, त्यानंतर स्ट्रेस. आज तर ती लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये खूप स्ट्रेस आहे, वर्क रिलेटेड स्ट्रेस आहे, पिअर प्रेशर आहे, ते एक महत्वाचं कारण आहे. त्यानंतर जेवण, आजकाल ऑइली फूड किंवा फास्ट फूड किंवा कंटॅमिनेटेड फूड, खूप जास्त कीटकनाशके असलेलं फूड, असे या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा हृदयाला इजा लवकर होत आहे. या 2-3 मेनली गोष्टी आहेत. नंतर सेडेंटरी लाईफस्टाईल,
यंग एज मध्ये आजकाल तेवढे शारीरिक श्रम घेतले जात नाहीत, एक्सरसाइज रेग्युलरली केलं जात नाही. स्ट्रेस कमी करायला योगा, प्राणायाम, मेडिटेशन, आध्यात्मिक होणं या गोष्टी कमी आहेत. या सगळ्यामुळे यंग एज मध्ये आजकाल आपण बघत आहोत की हार्ट अटॅकचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. यावेळी मेडिकवर हॉस्पिटलचे केंद्रप्रमुख डॉक्टर स्नेहल गायके यांनी सांगितले की हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महाराष्ट्र पोलीस कुटुंब कल्याण आरोग्य योजना तसेच माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना अशा विविध शासकीय योजनांचा लाभ पात्र रुग्णांना दिला जात आहे. तसेच या योजनांमध्ये समाविष्ट नसलेल्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गतही उपचार सुविधा उपलब्ध असून गरजू रुग्णांनी या सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत.